हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. जसं की मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की मी 21 गुरुवारचं स्वामींचं व्रत करत आहे. तर त्या व्रतामध्ये काय काय करायचं, स्वामीची पूजा कशी करायची, गुरुचरित्र सारामृत कसं वाचायचं आणि उपवास करायचा की नाही, हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला माझ्या 21 गुरुवार व्रत पहिला गुरुवारमध्ये सांगितलेलंच आहे. तसंच आजचा गुरुवारचा उपवास माझा कसा झाला, मी कशा पद्धतीने स्वामींची पूजा केली, उपवास कसा केला, पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अतिशय सोपा आहे असं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं असतं. जर कोणाची करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात. जिथं भाव तिथं देव असं मन तर आहेच आणि खरं तसंच असतं. आपण जर एकदा करायला सुरुवात केली तर ती गोष्ट आपल्याकडून आपोआप घडते. अवघड असं काहीसुद्धा नाही आहे. खूप सिंपल आणि महत्त्वाचं म्हणजे हे गुरुवार केल्याच्यानंतर मनाला खूप जास्त पीसफुल वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा आहे जे ते आपल्या मनानुसार. पण मला असं वाटतं की जर भरपूर दिवस झालं कोणाची गुरुवारचे उपवास करण्याची इच्छा आहे आणि माझा हा व्हिडिओ पाहून जर त्याला किंचितही मोटिवेट झाला असेल किंवा किंचितही त्यांना असं वाटलं असेल की आपणही हे गुरुवार नक्कीच करायला पाहिजे, तर मलाही छान वाटेल आणि मला असं वाटेल की हा व्हिडिओ करून मी काही चुकीचं केलं नाही आहे. तर तुमची ही इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करा. आणि माझी ही पूजा कशी वाटली आणि मी सर्व हे पूजेचे व्लॉग कसे करत आहे तर कमेंट करून नक्की कळवा. माझं काही चुकलं असेल तर तेही कमेंट करून कळवा. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असेल असं नसतंच. प्रत्येकाचं काही ना काही चुकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही जी पूजा करत आहे ती तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही माझ्यासोबत शेअर करा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत तर असतेच. तर सगळ्यात अगोदर मी सकाळी लवकर उठते, फ्रेश होते, आंघोळ वगैरे करते, पूर्ण घरं साफ करून घेते, पुसून पूर्ण दरवाजे पुसून घेते, बाहेरचं झाडून पुसून घेते आणि नंतर उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपन करून घेते. हळदीचं लेपन प्रत्येक गुरुवारी आपण केलं पाहिजे, चाहे आपल्याला उपवास असो किंवा नसो. ज्याच्याकडून होईल त्याने तर दररोज केला असं. याचे 2 फायदे आहेत. एकतर आपल्याला देवांच्या ह्याच्यानुसार पण आपण केलंच पाहिजे. त्याचा दुसरा सायंटिफिक फायदा म्हणजे असा आहे की हळदीचं लेपन केल्याने घरात किडे मुंग्या वगैरे येत नाहीत. आणि असं म्हटलं स्पिरिच्युअल तर हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड होती असं म्हणतात. काही पण असो, आपल्याला दोन्हीपैकी जे कुठला विचार पटेल त्यानुसार तुम्ही नक्कीच आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं, जसं की मी केलं. नंतर मी छान अशी उंबरठ्यावर रांगोळी काढली आणि नंतर मग आत येऊन आता मी सरळ वळणार आहे पूजेकडे. दररोजची माझी जशी देवपूजा आहे त्यानुसार मी सर्व देवांची छान अशी पूजा करून घेतली. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी 21 गुरुवार करणार आहे, त्यामुळे आज मी स्वामींची पण एक छोटीशी पूजा मांडते आणि नंतर मी गुरुचरित्र वाचते. हवं तर तुम्ही नुसतं चरित्र वाचले तरी चालते, कारण स्वामींची मूर्ती जर देवघरात असेल तर त्याचा आपण सकाळी एकदा अभिषेक करतोच. पण जर आपल्याला पूजा मांडायची असेल तर आपल्याला परत स्वामींचा पंचामृताने वगैरे अभिषेक करायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकतात, पण जसं मी करते तसं मी तुम्हाला सांगत आहे. तर पूजेसाठी मी पूर्ण साहित्य घेतलं. तर पूजेसाठी तुम्ही म्हणताल काय काय साहित्य लागतं. एक आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे, तेलाचा दिवा घ्यायचा आहे, फुलं घ्यायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची आवडती पिवळी फुलं घ्यायची आहेत आपल्याला. परत पंचामृत घ्यायचं आहे, नैवेद्य घ्यायचा आहे आपल्याला. आणि महत्त्वाचं, आपण जर नैवेद्य रात्री उपवास वगैरे सोडणार असेल तर त्यात तर शिरा वगैरे बनवतोच, पण पूजा झाल्या झाल्या आपल्याला देवाला कुठलं तरी फळ किंवा खडी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे, हळदी कुंकुम घ्यायचं आहे, चंदन घ्यायचं आहे. स्वामींचा अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला स्वामींना चंदन लावायचं आहे, त्यामुळे चंदन लागणारच. आणि आज गुरुवार बरोबरच चतुर्थी होती, त्यामुळे मी लाल कलरची साडी घातलेली आहे. मला चतुर्थी असते म्हणून मी आज गणपती बाप्पांची पूजा करणार आहे. कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपण निरंजन लावावा. निरंजन म्हणजे आरती दिवा कुठलाही. हा निरंजन मी नवीन घेतला होता, त्यामुळे म्हटलं चला आजच्या गुरुवारी हाच निरंजन लावून घ्यावा. त्यात छान अशी वात फिक्स केली आणि म्हटलं चला आता अगोदर आपण निरंजन लावून निरंजनाची पूजा करून घ्यावं व निरंजनाला नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करावी. तुम्ही कुठलीही पूजा असू द्या, सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे आणि नंतर त्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं निरंजन लावलेलं आहे. आता आपल्याला त्याला हळदी कुंकुम व्हायचं आहे, थोडेसे तांदूळ व्हायचे आहेत आणि एक फूल पण ठेवायचं आहे. मी हे सगळं केलं नाही कारण मला निरंजन इकडे कोपऱ्यात ठेवायचा होता, म्हणून निरंजनाला हळदी कुंकुम लावून माझ्या डोक्यालाही हळदी कुंकुम
कुठलीही पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचा आहे आणि नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे। तर हा मी नवीन घेतलेला दिवा आहे, खूप जास्त सुंदर आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण नक्कीच घ्या। तर यानेचे 2 फायदे आहेत, एक तर आपला दिवा पण विझणार नाही वाऱ्याने आणि दुसरं म्हणजे आपल्या देवघरात काहीतरी नवीन गोष्ट ॲड होईल आणि ती दिसायला इतकी सुंदर असेल तर मग काय हरकत आहे। तर मी छान असा पाट तिथं स्थानापन्न केला, नंतर त्यावर लाल कलरचं एक वस्त्र टाकून घेतलं आणि आता मी अगोदर जसं की मी तुम्हाला म्हटलं आज चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पाची छान पूजा करून घेणार आहे। नंतर स्वामींची गणपती बाप्पांना अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृतांनी आपल्याला छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे। चतुर्थी म्हटलं की आपण गणपती बाप्पांची सकाळी पूजा करतोच, पण आज माझा गुरुवार असल्यामुळे म्हटलं चला स्वामींची आणि गणपती बाप्पांची सोबतच पूजा करावी। तर अशा पद्धतीने पंचामृताने मी बाप्पांना छान असा अभिषेक करून घेतला आणि परत पाण्याने बाप्पाचा अभिषेक केला व आता आपल्याला बाप्पाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला लगेच स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठीही आपल्याला सेम अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असा स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही ही पूजा करता वेळेस गणपती बाप्पांची पूजा करता वेळेस गणपती अथर्वशीर्ष लावायचं फोनमध्ये किंवा पाठ असेल तर म्हणायचं आणि स्वामींची पूजा करता वेळेस मानसपूजा लावायची। मानसपूजेमध्ये स्वामींची पूर्ण डिटेल पूजेचे तुम्ही एकदा मानसपूजा नक्की वाचून बघा, त्यात पूजेपासून तर प्रसादापर्यंत पूर्ण कडवे आहेत आणि खरंच मानसपूजा ऐकल्यावर आणि वाचल्यावर मनाला खूप जास्त शांती वाटते। मी स्वामींची पूजा करता वेळेस माझ्या घरामध्ये मानसपूजा लावते टीव्हीवर किंवा फोनवर आणि नंतर पूजा करते। तर अशा पद्धतीने स्वामींचा आणि बाप्पांचा अभिषेक झालेला आहे। आता आपण थोडेसे कोपऱ्यात तांदूळ टाकून गणपती बाप्पांना स्थानापन्न करून घेऊयात आणि हळदी कुंकुम वाहून घेऊयात। जसं की मी तुम्हाला म्हटलं, पूजा करते वेळेस आपण गणपती अथर्वशीर्ष लावू शकतो। चतुर्थीला मी गणपती अथर्वशीर्ष आता ह्या वेळेला पण किंवा रात्री पूजा केली तर रात्रीला पण गणपती अथर्वशीर्ष लावून पूजा करते। हळदी कुंकुम वाहून घ्यायचे आहेत आणि गणपतीचं आवडतं बाप्पाचं आवडतं आपल्याला लाल फूल बाप्पांना वाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला बाप्पाला छान असा नमस्कार करून घ्यायचा आहे। आता आपण स्वामी समर्थांना पण स्थानापन्न करून घेऊयात जागेवर। तुम्ही पाहू शकता बाप्पाची मूर्ती किती गोड दिसते आहे आणि फूल मोठं असो की छोटं असं नाही की कलरच पाहिजे, कुठलंही फूल व्हा तुम्ही। पण म्हणतात गणपती बाप्पांना लाल कलरचं फूल आवडतं तर ते भेटलेलं अतिशय छान। मला जी फुलं भेटली ती मी बाप्पांना अर्पण केली, नंतर स्वामींची मूर्ती स्थापन केली आणि आता छान असा स्वामींना चंदनाचा गंध लावून घेते। आणि नंतर स्वामींनाही छान फूल वगैरे वाहून घेते। स्वामींना चंदनाचा गंध खूप जास्त आवडतं म्हणून स्वामींना चंदनाचा गंध लावून घ्यायचा, नंतर त्यांना हार घातला आणि मी जसं म्हटलं त्यानुसार स्वामींचं आवडतं पिवळं फुलं वाहून घ्यायचं, कुठलंही तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते। आणि छान असं माझ्याकडे छोटेसे फुलं आले होते म्हणून मी तेही छोट्याशा एका बुडग्यामध्ये ठेवले। तुम्ही बघू शकतात किती छान दिसतेत, पूजेची शोभा पण वाढवतेत। आणि नंतर निरंजन मी पाटावर स्थापन केला, तुम्ही पाहू शकतात। पण पाट छोटा असल्यामुळे म्हटलं चला निरंजन खालीच असू द्यात। आता गणपती बाप्पांना वस्त्रमाळ वाहून घेतली। गणपती बाप्पांना वस्त्रमाळ अतिशय प्रिय आहे। कधीही चतुर्थी असो किंवा कुठल्या मंदिरात जायचं असेल तर बाप्पांसाठी वस्त्रमाळ नक्कीच बनवून घेऊन जायला पाहिजे, कारण मला एका ब्राह्मणाने म्हटले होते की गणपती बाप्पांना वस्त्रमाळ ही महत्त्वाची असते। तुम्ही कुठलं फूल आणा, महागड्या वस्तू नका आणू, पण बाप्पांना वस्त्रमाळ नक्कीच घेऊन आला पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तेव्हापासून मी कधीच बाप्पांना बिना वस्त्रमाळाची पूजा करत नाही। नंतर मग मी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचेही हळदी कुंकुम लावून घेतलं, त्यालाही नमस्कार केला आणि थोडंसं बाप्पांना आणि स्वामींना दिवा देऊन आता मी माझ्या स्वामी समर्थ चरित्र वाचायला सुरुवात केली। जसं की मी तुम्हाला अगोदरही म्हटलं त्यानुसार आपण घरातही ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचू शकतो। बऱ्याचशा बायका म्हणतात की मंदिरात जाऊनच वाचलं पाहिजे, घरी नाही जमत,
आपली अंघोळ झाल्याच्या नंतर आपण नवीन साडी किंवा नवीन ड्रेस घालून हे नक्कीच वाचू शकतात। असं काहीही नाही की ते मंदिरात जाऊन किंवा कुठल्या पवित्र ठिकाणी किंवा कुठल्या गोष्टीचं पालन ज्याच्याकडून जसं जमेल न करण्यापेक्षा आपल्याकडून जसं जमेल तसं आपण हे व्रत केलेलं मला तर वाटतं नक्कीच चालतं। आणि खरंच सांगते, मी एका छोट्या मुलाची आई असल्यामुळे मलाही बाकी सगळ्या गोष्टी पाळणं नाही होत, जसं की सगळ्या गोष्टी क्लीन करणं, जमिनीवर झोपणं, ह्या गोष्टी। पण तुमच्याकडून जर होत असतील तर तुम्ही नक्कीच सगळ्या गोष्टी पाळून हे व्रत केलं पाहिजे। किंवा मला असं वाटतं की आपण पूर्ण पूजा करून गुरुचरित्र सारामृत वाचून झाल्याच्या नंतर मग जेवण वगैरे केलं, सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर काहीही हरकत नाही, कारण उपवास असल्यामुळे आपण तर साबुदाणाच खातो, रात्री तर डायरेक्ट जेवतोच। बरेच जण बऱ्याचशा गोष्टी पाळतात, तर ज्याला जसं जमतं त्याने तसं केलं पाहिजे असं मला वाटतं। नंतर मी छान असं स्वामींचं गुरुचरित्र वाचून घेतलं, तुम्ही पाहू शकतात, आणि खरंच मनाला खूप जास्त शांती भेटते आणि मन खूप जास्त प्रसन्न होतं। आणि मला असं वाटतं की ज्याला जमतं त्याने प्रत्येकाने हे व्रत एकदा तरी केलंच पाहिजे। काही वर्किंग वुमन्स असतात, जॉब वगैरे असते, ह्यांना सगळ्यांना जर एकाच दिवशी 21 अध्याय वाचायला जमत नसतील तर तुम्ही एक दिवशी 3 अध्याय असं करून 7 दिवसामध्ये तुम्ही हे पूर्ण कंप्लीट करू शकता। अशा पद्धतीने स्वामींना नमस्कार केला आणि छान अशी गणपती बाप्पाची आणि स्वामींची आरती करून घेतली। घरातील सगळ्यांना मस्त आरती वगैरे दिली। आणि शक्यतो तुम्ही सकाळी पूजा केली तर दोन्ही वेळेला आरती करायची आहे। सकाळी पूजा झाल्यावर एकदा आणि रात्री घरातील सगळे आल्यावर एकदा, असं 2 वेळा आपल्याला स्वामींची आरती करायची आहे। आरती वगैरे मस्त करून घेतली आणि गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा आणि स्वामींना दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण केला। देवाला नैवेद्य अर्पण करून एकदा नमस्कार केला, घरातील सगळ्यांना आरती वगैरे दिली, सगळ्यांनी छान असा स्वामींचा आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला। तर असा होता माझा आजचा हा दुसरा गुरुवार, अगदी छान असा पार पडला आणि खरंच सांगते खूप सुंदर अशी पूजा वगैरे सगळं झालं आजचं आणि मनाला माझ्या खूप जास्त समाधान वाटलं। तर तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर ह्याच्यात काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स सांगते किंवा माझ्याकडून जेवढं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी देते। तर सर्व पूजा वगैरे करून नंतर आम्ही गेलो अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये। जसं की मी तुम्हाला अगोदरही म्हटलं, पूजा केल्यावर जोपर्यंत मी स्वामीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान भेटत नाही। मग गेलो, स्वामींचं छान असं दर्शन घेतलं। आज मंदिरामध्ये थोडा गर्दा होता, चतुर्थी असल्यामुळे पण मे बी असू शकतो। स्वामींचं दर्शन घेतलं, 10-15 मिनटं तिथे बसलो, खरंच खूप जास्त समाधान वाटलं। आणि आजचा माझा दुसरा गुरुवार अशा पद्धतीने पार पडला। तर कशी वाटली माझी आजची पूजा, पूर्ण व्लॉग तर कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।